जर एखाद्या व्यक्तीकडं जिवंत काडतूस सापडलं तर त्याच्यावर पोजेशन ऑफ आर्म्सचा गुन्हा दाखल होईल का आणि त्याला शिक्षा लागेल का, याबाबतचा आज आपण केस बघतो आहे. तर याच्या रिलेटेडची केस अशी आहे की देवेंद्र कुमार मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ NCT दिल्ली ही केस आहे. दिल्ली हायकोर्टाची केस आहे. या केसमध्ये असं होतं की जो अर्जदार होता पिटिशनर तो दिल्लीवरून मुंबईला चाललेला होता आणि त्याला दिल्लीच्या एअरपोर्टवर त्याची बॅग तपासण्यात आली आणि त्याच्यात जिवंत काडतूस सापडला. आता जिवंत काडतूस सापडल्यामुळे त्याच्यावर आर्म्स ॲक्टखाली सेक्शन 25 केले, त्याच्यावर पोजेशन ऑफ आर्म्स असा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि म्हणजे त्याचा तो ऑफेन्स आहे. आता तो कोर्टात सिद्ध झाला का नाही त्याच्याबद्दल काय काय रिक्वायरमेंट्स आहेत. तर आता पोजेशन ऑफ आर्म्स एक सिंगल काडतूस त्याच्या बॅगेत सापडलं, परंतु त्याच्या बॅगेत कुठलाही विपन्स म्हणजे शस्त्र नव्हतं, पिस्तूल गन कुठलंही काही नव्हतं. मग आता याच्यात कोर्टाने निकाल देताना असा विचार केला आहे की ह्याच्यात मेन्सरी आहे का, की बॅड इंटेन्शन आहे का, की ही काडतूस घेऊन जाण्यामागं, नंतर त्याच्याकडं विपन्स आहे का, आणि कॉन्साईज पोझिशन म्हणजे त्याला ती गोष्ट मी कॅरी करतो आहे ह्याची कल्पना आहे का, किंवा घरात एखाद्या बॅगमध्ये ते लपवून ठेवलेलं असतं आणि ते चुकून त्याच्याबरोबर आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कोर्टासमोर त्याचं जे क्रिमिनल कॅरेक्टर नव्हतं, विपन्स नव्हतं, त्याचं बॅड इंटेन्शन नव्हतं, सिंगल कार्ट्रिज होतं. म्हणजे हा जरी गुन्हा असला तरी त्याचं इंटेन्शन हे प्रूव्ह झालं नसल्यामुळे त्याला जिवंत काडतूस सापडलेला असला तरी त्याच्यावर तो गुन्हा काही सिद्ध झालेला नाही. तर अशी ही रिक्वायरमेंट आहे. ही केस आहे दिल्ली हायकोर्टाची, देवेंद्र कुमार मिश्रा वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली अशी ही केसला आहे.